रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार ईव्हीएम हटाव याचा नारा देत खानापूर तालुका अध्यक्ष संदीप लोंढे तसेच कार्यकर्त्यांनी विटा तहसील यांना निवेदन दिले. ईव्हीएम हटाव, लोकतंत्र बचाओ. ईव्हीएम हटाव, लोकतंत्र बचाओ. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. ईव्हीएम हटाव, देश बचाओ. ईव्हीएम हटाव, देश बचाओ. ईव्हीएम हटाव, लोकतंत्र बचाओ. ईव्हीएम हटाव, लोकतंत्र बचाओ. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय असो. ईव्हीएम हटाओ, देश बचाओ. ईव्हीएम हटाओ, देश बचाओ. ईव्हीएम हटाओ, देश बचाओ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो. आज सोमवार दिनांक 26/2/2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार संपूर्ण जगभरातच ईव्हीएमच्या निषेधार्थ आज विटा तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. जगभरात चीन असेल, अमेरिका असेल, या प्रगत देशामध्ये सुद्धा ईव्हीएमचा विरोध करण्यात येत आहे. ईव्हीएममुळे या देशाची सत्ता चुकीच्या हातामध्ये जात आहे व चुकीचं एक राजकारण होत आहे. त्यामुळे ईव्हीएम हटवणे सध्याचे गरजेचे आहे. त्या विरोधात आज आम्ही इथे आंदोलन करीत आहोत. संपूर्ण देशभरात IT सेंटर असतील किंवा वैज्ञानिक असतील किंवा वकील संघटना वगैरे असतील, या सर्वच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने आज ईव्हीएम विरोधात आपण सर्वजण रस्त्यावर उतरलेलो आहोत. याचं कारण म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने ईव्हीएम मिशनचा जो दुरुपयोग चालू आहे, म्हणजे भ्रष्टाचारच थोडक्यात बोलला जातो ईव्हीएम मध्ये. कारण चीनसारख्या, अमेरिकेसारख्या देशाने ईव्हीएम सारख्या मिशनी बंद केलेल्या आहेत, पण आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रात या ईव्हीएम सारख्या यंत्रणा चालू ठेवलेल्या आहेत. त्यामुळं त्या बंद झालेल्या पाहिजेत. त्यामुळे आपला देश हा लोकशाही ही धोक्यात येत आहे या ईव्हीएम मिशन. त्यामुळे ईव्हीएम मिशन ही बंद व्हावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपण प्रत्येक तालुक्यामध्ये मोठे आंदोलने छेडण्यासाठी चालू केलेले आहेत. आणि पुढलं आंदोलन हे आपले सांगली जिल्ह्याच्या वतीने सर्वात मोठं होणार आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर उमाजी नाईक, अहिल्यादेवी होळकर, हे सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारत देशामध्ये ईव्हीएमच्या विरोधात आंदोलने सुरू करण्यात आलेली आहेत. त्या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. आज खानापूर तालुक्याच्या वतीनं विटा तहसील कार्यालयासमोर खानापूर तालुक्याचे अध्यक्ष माननीय संदीप लोंढे यांनी ईव्हीएमच्या विरोधात या ठिकाणी निदर्शने आणि ईव्हीएम मशीनच्या प्रतिकात्मक पोस्टरचं दहन असा हा कार्यक्रम, आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. ईव्हीएमला विरोध का? तर ईव्हीएमच्या बाबतीत ज्या काही गोष्टी लोकांच्या समोर आलेत त्यामुळं ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. ईव्हीएममध्ये गडबड करता येते, ते हॅक करता येतं, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. ईव्हीएमला विरोध म्हणून देशभरासह महाराष्ट्रामध्ये अनेक तज्ज्ञ लोक तसेच सुप्रीम कोर्टाचे वकील
न्यायाधीश आंदोलन करून आपला सहभाग नोंदवत आहेत आणि ईव्हीएमला विरोध करत आहेत. तर ईव्हीएम अशा चुकीच्या पद्धतीनं जर लोकशाहीवर घाला घालत असेल तर ते बंद झालं पाहिजे, ही आमच्या रिपब्लिकन पक्षाची प्रमुख मागणी आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही आता जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू करत आहोत. ईव्हीएमच्या बाबतीत जर जगभराचा विचार केला तर जे प्रगत राष्ट्र आहेत, अमेरिका, फ्रान्स, जपान, चीन, अशा प्रगत राष्ट्रांनी सुद्धा ईव्हीएमवर बंदी आणली आणि ईव्हीएमचा मतदानासाठी होणारा वापर त्यांनी बंद केला. त्या अनुषंगानं आपल्या देशामध्ये सुद्धा आपली लोकशाही वाचवायची असेल, लोकशाहीचा बचाव करायचा असेल, संविधानाचा योग्य पद्धतीनं जर वापर करायचा असेल, लोकांना न्याय मिळवायचा असेल तर ईव्हीएम कसल्याही परिस्थितीत बंद झालं पाहिजे, ही आमच्या पक्षाची प्रमुख मागणी राहणार आहे. येत्या काळामध्ये 2-3 दिवसामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये तहसील कार्यालयाच्या गेटवरती आमची पक्षाच्या वतीनं आंदोलन सुरू राहणार आहेत आणि 29 फेब्रुवारीला जिल्ह्याच्या वतीनं सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर एक भव्य आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी ईव्हीएमचा प्रतिकात्मक पोस्टरचं त्या ठिकाणी दहन केलं जाणार आहे आणि ईव्हीएमच्या वापराला प्रखरपणे विरोध केला जाणार आहे. या ठिकाणी खानापूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी जे आयोजन केले, तालुका अध्यक्ष असतील, आमचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कुपे असतील, त्यांचे सहकारी मंडळी असतील, बाकीचे, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले कडेगाव तालुक्याचे अध्यक्ष, युवा अध्यक्ष रुपेश कांबळे असतील, दीपक भंडारे असतील, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी, कडेगाव तालुक्याचे संघटक आमचे हनुमंत मंडले मामा, त्याचबरोबर आमचे मित्र विजय बारशिंग, त्याचबरोबर त्यांचे सहकारी मंडळी, या ठिकाणी वंचित आघाडीचे काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दादासाहेब चंद्रशिवे असतील, स्नेहलकुमार कांबळे असतील, त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक लोकांच्यातून याच्या विरोधात म्हणून या ठिकाणी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला आहे. या ठिकाणी मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो, आमचं हे आंदोलन सनदशील मार्गाने सुरू आहे, त्याचा योग्य पद्धतीनं वरिष्ठांच्याकडे याचा पाठपुरावा करावा आणि ईव्हीएम बंद होण्याबाबतचा योग्य तो निर्णय शासनानं घ्यावा, एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.